किंवा पात्रामध्ये पण न टाकता बाजूला जो लाकडाचा तुकडा आहे, जी फळी आहे, त्या फळीवर ठेवून द्या. पवित्र अग्नी आपण पेटवत आहोत, त्यामुळे ती पेटलेली काडी आपल्याला पात्रात टाकायची नाहीये, ती बाजूला ठेवून द्या. जर आपल्याला काही पात्र पेटवण्यामध्ये अडचणी असतील तर कृपया आपला हात वर करा. आमचे जे स्त्री सेवक आहेत ते आपल्याला येऊन मदत करतील. अग्निहोत्रामध्ये आहुती अर्पण करते वेळी अग्नी हा निर्धूम पेटलेला असणे आवश्यक आहे. सूर्यास्तास थोडाच वेळ बाकी आहे. सर्वांनी आपल्या समोर अग्निपात्र व्यवस्थित प्रज्वलित करून घ्यायचं आहे. आपल्याला समोर द्रोणामध्ये जी आहुती दिलेली आहे त्या आहुतीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. स्वाहा म्हणताना आहुतीचा एक भाग अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. आपण पहिल्यांदा अग्निहोत्र करणार आहोत, त्यामुळे थोड्या उंचीवरून आहुती अर्पण करा. मृदंग वाजवू नका कृपया, विनंती आहे. कृपया मृदंग वाजवू नका. आणि तूप हवा आहे त्यांनी आपला हात वर करा. काही कारणामुळे ज्यांचं अग्निपात्र विझलेलं असेल त्यांनी आपला हात वर करा. आमचे स्त्री सेवक आपल्याला येऊन मार्गदर्शन करतील. आपण जेव्हा स्वाहा म्हणणार आहोत, बरोबर स्वाहाला आपल्याला आहुतीचा एक भाग अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. पहिल्या स्वाहा बरोबर पहिला भाग आणि दुसऱ्या स्वाहा बरोबर उर्वरित जो आहुतीचा भाग आहे तो अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. मृदंग वाजवू नका कृपया, पुन्हा नम्र विनंती करतो. फक्त 10 मिनिटं थांबायचं आहे आपल्याला, जास्ती वेळ नाही थांबायचा आता. कृपया विनंती आहे, कुणी मृदंग वाजवू नका. सूर्यास्ताला 2 मिनिटं 50 सेकंद बाकी आहेत. आपण जेव्हा अग्नीमध्ये आहुती अर्पण करू त्यावेळेला 2 आहुती अर्पण केल्यावर पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आणि अग्नीपुढे उघड्या डोळ्यांनी ध्यान करायचं आहे. आपण इतर वेळेला ज्या परमेश्वराचा मूर्तीमध्ये दर्शन घेतो, स्मरण करतो, तो अग्नी आपल्या समोर अग्निरूपात मूर्तीपर्यंत प्रकट झालेला आहे आणि आपण त्याला आहुती अर्पण करत आहोत. ती संधी आपल्याला आज आयुष्यात पहिल्यांदा मिळते आहे. त्या संधीमध्ये पूर्णपणे उपस्थित राहायचं आहे, त्या क्षणाला पूर्णपणे उपस्थित राहायचं आहे. पूर्ण तन मन धनपूर्वक या अग्निहोत्रामध्ये आहुती अर्पण करायची आहे. पुन्हा एकदा आपण मंत्राचा सराव करू. सूर्यास्ताचा मंत्र म्हणतोय, अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. फक्त एक सूचना आहे, आपण जेव्हा आहुती अर्पण करू तेव्हा सर्वांनी पाठीचा कणा ताट ठेवून 2 ते 3 मिनिटं अग्नीसमोर ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा आपण एक श्लोक म्हणणार आहोत आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम होईल. आपल्या डाव्या हातामध्ये द्रोण घ्यायचा आहे. सर्वांनी डाव्या हातात द्रोण घ्यायचा आहे आणि त्यातल्या आहुतीचा एक भाग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. तर आपल्याला एक विशेष अनुभूती मिळेल. सर्वांनी कृपया खाली बसून घ्यावे. सर्व नागरिकांनी कृपया मॅटवर बसून घ्यावे. मॅटवर पुष्कळ जागा आहे. केवळ 15 सेकंद बाकी आहेत. सर्वांनी ताठ बसायचंय
उजव्या हातामध्ये आहुतीचा पहिला भाग घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये आहुतीचा पहिला भाग घेऊन तयार राहायचंय. 5 सेकंद राहिलेले आहेत. आपण सुरू करणार आहोत. अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम. अगदी स्वागताना चेहरा आनंद दाखवा. अंतःकरणातून केलेले असा अर्थ होईल त्याचा. शिक्षा नाही आहे तुम्हाला ही. यज्ञदान तपकर्म स्वाध्याय निरतो भवेत्. एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः. सत्यं शरणं गच्छामि. सत्यधर्मं शरणं गच्छामि. सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि. सत्यं शरणं गच्छामि. सत्यधर्मं शरणं गच्छामि. सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि. सत्यं शरणं गच्छामि. सत्यधर्मं शरणं गच्छामि. सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण